नमस्ते, मी स्नेहल घरपणकर. यस्मिन मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहूयात आजच्या टॉप 9 न्यूज. कार्यालयातून बाहेर पडून प्रशासनाने थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतीत राबवण्याचा ऐतिहासिक प्रसंग आज कोल्हापूरकरांनी अनुभवला. शेतकऱ्यांच्या अडीअडचणी समजून घेत धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी या लोकोन्मुखी उपक्रमाला आज जिल्ह्यातील 300हून अधिक गावांमध्ये अभूतपूर्व आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. या उपक्रमामध्ये पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी भुदरगड तालुक्यामधील मसोली गावामध्ये थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. चिखलणी व भात लावणी केली. खासदार धैर्यशील माने यांनी रुकडी येथे वृक्षारोपण केले. आमदार डॉक्टर अशोकराव माने यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी पन्हाळा तालुक्यामधील केकले गावामध्ये स्वतः चिखलणी लावणी केली. आंबा बागेची पाहणी केली. शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व मार्गदर्शन केले. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद डॉक्टर जॅस्मिन यांनी राधानगरी तालुक्यामधील आवळी खुर्द गावामध्ये 4 सूत्री भात लावला. DAP खताचा योग्य वापर, पक्षी थांबे उभारणे याबद्दल शेतकऱ्यांशी सुसंवाद साधला. त्याचबरोबर जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, पंचायत समिती सभापती, उपसभापती, सर्व जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच व लोकप्रतिनिधी यांनी या कार्यक्रमामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. चिखलणी व 4 सूत्रीद्वारे भात लागवड, शासनाच्या 300 कोटी वृक्ष लागवड अंतर्गत शेतकरी गट, प्राथमिक शाळा यांच्या सहकार्याने वृक्ष लागवड मागेल त्याला काजू कलमे अंतर्गत जिल्ह्यातील 4 तालुक्यांमध्ये लागवड उपक्रम, भात, सोयाबीन, भुईमुग पिकामध्ये एकात्मिक कीड व्यवस्थापन अंतर्गत पिवळे चिकट सापळे लावणे व जैविक निविष्ठा प्रात्यक्षिकांची उभारणी, बियाणे उगवण क्षमता, बीज प्रक्रिया, खताचा कार्यक्षम वापर याबाबत जनजागृती, प्रात्यक्षिक व प्रबोधन. शेतीला आधुनिकतेची जोड देण्यासाठी महाविस्तार AI च्या वापराचे महत्त्व समजावून सांगण्यात आले आणि ॲग्रीस्टॅक अंतर्गत शेतकरी नोंदणीची धडक मोहीम राबवण्यात आली. फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल या ऑनलाईन खत बुकिंग पथदर्शी प्रकल्पांतर्गत QR कोडच्या माध्यमातून पारदर्शक खत खरेदीचे आधुनिक धडे शेतकऱ्यांना देण्यात आले. केवळ उत्पादन नव्हे तर शेतमालाचे मूल्यवर्धन, ब्रँडिंग, पॅकेजिंग आणि थेट विक्री यासाठी PMFME स्मार्ट व मुख्यमंत्री अन्न प्रक्रिया योजनेतून शेतकऱ्यांना उद्योजक बनवण्याचे मार्गदर्शन करण्यात आले. किसान गोपीनाथ मुंडे सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना आणि प्रधानमंत्री पीक विमा योजना यांसारख्या अत्यंत महत्वाच्या योजनांचे थेट बांधावर जाऊन मूल्यमापन व मार्गदर्शन करण्यात आले. एल निनोच्या संभाव्य संकटावर मात करण्यासाठी मृद व जलसंधारण, आपत्कालीन पीक व्यवस्थापन विषयी मार्गदर्शन करण्यात आले. सर्व विभागांचे जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी समन्वय अधिकारी म्हणून चोख भूमिका बजावली. संपूर्ण भव्य उपक्रमाचे सनियंत्रण जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर जॅस्मिन आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले. शासन आणि शेतकरी यांच्यातील संवादाची दरी मिटवणारा हा उपक्रम प्रशासनाच्या संवेदनशीलतेचे एक उत्तम उदाहरण ठरला. बळीराजाच्या चेहऱ्यावरील समाधान हेच या उपक्रमाचे खरे यश आहे. संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे पुण्यातून पंढरपूरकडे प्रस्थान सुरू असताना हडपसर परिसरात विठ्ठल रुक्मिणीच्या आकर्षक वेशभूषेतील कलाकारांनी भाविकांचे विशेष लक्ष वेधून घेतले. भक्तिमय वातावरणात साकारलेल्या या अनोख्या संकल्पनेमुळे पालखी मार्गावरील भक्तांना एक वेगळाच आध्यात्मिक अनुभव मिळाला. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. या विशेष लुकची संकल्पना नामांकित फॅशन डिझायनर सुमैया पठाण यांची असून त्यांच्या संपूर्ण टीमच्या सहकार्याने हे शूट साकारण्यात आले. या प्रकल्पाचे निर्माते NM प्रोडक्शनचे निलेश मुंगेकर असून दिग्दर्शनाची जबाबदारी रॅपिड स्टुडिओचे आर्यन यांनी सांभाळली. या शूटमध्ये अभिनेता आणि मॉडेल राज चमरे यांनी भगवान विठ्ठलाची तर सुमिधा शिंदे यांनी रुक्मिणीची भूमिका प्रभावीपणे साकारली. तसेच ममता भोई आणि कुणाल दवंडे यांनीही या उपक्रमात सहभाग नोंदवला. वेशभूषेचे स्टायलिंग करिश्मा शिंदे आणि मयुरी शिवशरण यांनी केले तर छायाचित्रण व व्हिडिओग्राफीची जबाबदारी सोनाली यांनी पार पाडली. रंगभूषेचे काम दीक्षा
जयश्री आणि प्रेरणा यांनी उत्कृष्टरित्या केले. पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर साकारलेल्या या भक्तिमय संकल्पनेला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अनेकांनी विठ्ठल रुक्मिणीच्या वेशातील कलाकारांसोबत छायाचित्रे काढत त्यांच्या सादरीकरणाचे कौतुक केले. यासोबतच फॅशन डिझायनर सुमैया पठाण आणि त्यांच्या टीमने वारकरी संप्रदायाच्या भक्तिभावांवर आधारित एक लघु वेब सिरीजही तयार केली आहे. ही वेब सिरीज लवकरच YouTube आणि Instagram वरील अधिकृत वेबसाईटवर प्रदर्शित होणार असून भक्ती संस्कृती आणि वारकरी परंपरेचा अनोखा अनुभव प्रेक्षकांना देण्याचा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे टीमने सांगितले. कोल्हापूर येथील जिल्हा परिषदेचा कृषी पशुसंवर्धन विभाग म्हणजे खऱ्या अर्थाने जिल्ह्याचा आत्मा होय, असे गौरवोद्गार पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी काढले. तर पाहूयात आजची सविस्तर. शासकीय विश्राम भागातील राजश्री शाहू सभागृहात जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागातर्फे जिल्हा वार्षिक योजना 26-27 चारा उत्पादन कार्यक्रमाअंतर्गत पशुधनातील संतुलित आहार व वैरण पिकांच्या लागवडीबाबत तांत्रिक मार्गदर्शन कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमती शिल्पा खोत, जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद डॉक्टर जॅस्मिन, कृषी पशुसंवर्धन व दुग्ध समितीचे सभापती तथा जिल्हा परिषद उपाध्यक्ष तानाजी पाटील, बांधकाम समिती सभापती सारिका नांदेकर, महिला बालकल्याण सभापती विद्या पाटील, शिक्षण सभापती शीतल यादव, समाज कल्याण सभापती श्रद्धा गायकवाड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद संतोष जोशी आदी उपस्थित होते. कोल्हापूर जिल्ह्याला निसर्गाने भरभरून दिले आहे, त्याबरोबरच या जिल्ह्यात कृषी संपन्नता आहे. त्यामुळे या ठिकाणी पाळीव पशूंचे अनन्य साधारण महत्व आहे. शेतकऱ्यांनी हे पशुधन प्रयत्नपूर्वक जोपासावे. तसेच दुग्ध व कृषी क्षेत्रातून शेतकऱ्यांनी स्वतः कुटुंबियांचे अर्थार्जन करावे असा सल्ला देऊन लोकहिताची सच्ची चळवळ म्हणून शेतकऱ्यांनी जिल्हा परिषदेकडे पाहावे असे आवाहनही पालकमंत्री श्री आंबेडकर यांनी या प्रसंगी केले. या कार्यशाळेच्या अनुषंगाने पशुधनाची आहाराचे व्यवस्थापन या विषयावर सह आयुक्त डॉक्टर जॅस्मिन, डॉक्टर सॅम लुद्रिक, निकृष्ट चाऱ्यांपासून सकस चारा निर्मिती या विषयावर सह आयुक्त डॉक्टर अविनाश चव्हाण, तर पशुधनाच्या वंध्यत्व निवारणासाठी चारा पिकाचे महत्व या विषयावर करवीर तालुक्यातील पवैद सांगरूळ येथील पशुधन विकास अधिकारी डॉक्टर यशवंत उमरदंड यांनी उपस्थित पशुपालकांना अतिशय मौलिक व अभ्यासपूर्ण असे समयोचित मार्गदर्शन केले. यावेळी प्रत्येक तालुक्यातून 2 या प्रकारे प्रतिनिधी स्वरूपात जिल्ह्यातील उपस्थित शेतकऱ्यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते मका बियाणांचे वाटप करण्यात आले. प्रास्ताविक करताना डॉक्टर प्रमोद बाबर म्हणाले, आपल्या जिल्ह्यात सुमारे 8.5 लाखांहून अधिक पशुधन आहे. तसेच सकस हिरवा चारा निर्मितीत कोल्हापूर जिल्हा राज्यात आघाडीवर आहे. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पशुधन विकास अधिकारी डॉक्टर प्रसाद भामरे यांनी केले. या 1 दिवसीय कार्यशाळेसाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य, सर्व विभाग प्रमुख, पशुसंवर्धन विभागाचे इतर अधिकारी कर्मचारी, पशुधन सांभाळणारे जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राधानगरी तालुक्यात माझा 1 दिवस माझ्या बळीराजासाठी हा अभिनव उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला असून यामध्ये कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर जॅस्मिन यांनी थेट शेताच्या बांधावर जात शेतकऱ्यांशी संवाद साधला. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या संकल्पनेतून राबवल्या जाणाऱ्या या उपक्रमाअंतर्गत डॉक्टर जॅस्मिन यांनी केवळ पाहणी न करता स्वतः शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून शेतीच्या कामात सहभाग घेतला. त्यांनी स्वतः पॉवर लिटर चालवून शेताची चिखलणी केली आणि त्यानंतर उपस्थित शेतकरी व अधिकाऱ्यांसोबत भात रोप लावणीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. या दौऱ्यामध्ये आधुनिक, शाश्वत आणि पर्यावरणपूरक शेती पद्धतींवर विशेष भर देण्यात आला. भात पिकातील कीड नियंत्रणासाठी अत्यंत उपयुक्त ठरणारे पक्षी थांबे आणि चिकट सापळे शेतात लावण्याच्या कामातही डॉक्टर जॅस्मिन यांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवला. तसेच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी या प्रसंगी वृक्षारोपणही करण्यात आले. यावेळी डॉक्टर जॅस्मिन यांनी उपस्थित शेतकऱ्यांशी अत्यंत जिव्हाळ्याने संवाद साधत त्यांच्या अडचणी, शेतीपुढील आव्हाने आणि त्यांच्या अपेक्षा जाणून घेतल्या. पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासोबतच सेंद्रिय आणि पर्यावरणपूरक शेती पद्धतीचा अधिकाधिक अवलंब करण्याचे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले. या महत्वपूर्ण प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य अमृता डोंगरे, पंचायत समिती सदस्य संग्राम कलिकते,
गट विकास अधिकारी संदीप भंडारी, तालुका कृषी अधिकारी एकनाथ गुरव, मंडळ कृषी अधिकारी अनिल भोपळे यांच्यासह जिल्हा परिषद कृषी विभाग व आत्मा संस्थेचे अधिकारी कर्मचारी आणि परिसरातील प्रगतशील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मतदार यादीच्या सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत मतदारांच्या घरोघरी भेटी देऊन प्रगणना अर्जाचे वाटप, संकलन आणि BLO ॲपद्वारे 100% डिजिटायझेशनचे उल्लेखनीय काम करणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील 8 मतदार केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. तर पाहुयात आजची सविस्तर बातमी. जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी या सर्व BLOचे उत्कृष्ट कामगिरीबद्दल प्रमाणपत्राचे वितरण करून अभिनंदन केले. जिल्हाधिकारी निवडणूक मोहिनी चव्हाण, उपजिल्हाधिकारी अर्चना नष्टे यांच्यासह BLO अधिकारी उपस्थित होते. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राबवण्यात येत असलेल्या मतदार यादीच्या सखोल पुनरीक्षण कार्यक्रमात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. मतदारांच्या घरोघरी जाऊन प्रगणना अर्जाचे वाटप करणे, भरलेले अर्ज गोळा करणे आणि प्राप्त अर्जाचे BLO ॲपमध्ये डिजिटायझेशन करणे ही जबाबदारी BLOंकडून पार पडली जात आहे. या प्रक्रियेत जिल्ह्यातील 8 BLOंनी त्यांच्याकडे सोपवण्यात आलेल्या सर्व प्रगणना अर्जाचे 100% डिजिटायझेशन पूर्ण करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. राधानगरी विधानसभा मतदारसंघातील बर्गेवाडी येथील अंगणवाडी सेविका शीतल संदीप पाटील, भुदरगड तालुक्यातील देवकेवाडी येथील कृषी सहाय्यक अमित शिवाजी सुतार, भुदरगड तालुक्यातील चिक्केवाडी येथील ग्राम महसूल अधिकारी विनोद तुकाराम गुरव, राधानगरी तालुक्यातील हनबरवाडी येथील ग्राम महसूल अधिकारी विवेक बाळासो पाटील, करवीर विधानसभा मतदारसंघातील शेळकेवाडी येथील ग्रामपंचायत अधिकारी सुरेखा निवास आवाड, पाटेकरवाडी येथील ग्रामपंचायत लिपिक सुभाष शंकर पाटील, शिरोळ विधानसभा मतदारसंघातील शिरडोन येथील अंगणवाडी सेविका छाया सुरेश मोरडे व अंगणवाडी सेविका अलका सागर बिरोजे यांनी प्रगणना अर्जाचे वाटप, संकलन आणि BLO ॲपमध्ये डिजिटायझेशन पूर्ण करून 100% कामगिरी नोंदवली. कोल्हापूर जिल्ह्यात SIR कार्यक्रमाअंतर्गत 3450 BLO कार्यरत असून सर्व BLOंचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. जिल्ह्यात एकूण 33,55,244 मतदार असून सर्व 33,55,244 प्रगणना अर्जाची छपाई करून करण्यात आली आहे. दिनांक 13 जुलै 2026 रोजी सायंकाळी 4 वाजेपर्यंत 25,96,343 प्रगणना अर्जाची वाटप करण्यात आले असून हे प्रमाण 77.38% आहे आणि आतापर्यंत 8,01,694 अर्जाचे डिजिटायझेशन पूर्ण झाले असून त्याचे प्रमाण 23.89% आहे. SIR मोहिमेतील या उत्कृष्ट कामगिरीबद्दल जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी सर्व 8 BLOंचे अभिनंदन केले. मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि सर्वसमावेशक करण्यासाठी प्रत्येक BLOने जबाबदारीने काम करावे. तसेच नागरिकांनीही BLOंना आवश्यक सहकार्य करून आपले प्रगणना अर्ज वेळेत पूर्ण करावे असे आवाहनही यावेळी करण्यात आले. आजरा तालुक्यातील जंगली हत्तींचा वावर आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे होणारे अतोनात नुकसान हा अनेक वर्षांपासूनचा चिंतेचा विषय आहे. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आजरा तालुक्यात लवकरच हत्ती संगोपन केंद्र उभारण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली. तर पाहुयात आजची सविस्तर बातमी. ते आजरा तालुक्यातील घाटकरवाडी येथे जलसंधारण विभागाच्या तलावात नव्याने सुरू करण्यात आलेल्या बोटिंग प्रकल्पाच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होते. घाटकरवाडी आणि परिसरातील गावांमध्ये जंगली हत्तींकडून शेतीचे सातत्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. या ठिकाणी त्यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. या पार्श्वभूमीवर स्थानिक गावकऱ्यांनी आणि शेतकऱ्यांनी पालकमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना या गंभीर प्रश्नाबाबत निवेदन केले. जोपर्यंत हत्ती संगोपन केंद्र पूर्णपणे कार्यान्वित होत नाही तोपर्यंत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे तात्काळ व्हावेत आणि त्यांना नुकसान भरपाईची मदत वेळेत मिळावी अशी आग्रही मागणी शेतकऱ्यांनी यावेळी केली. यावर बोलताना पालकमंत्री म्हणाले की हत्तीच्या शेतातील मुक्त आणि अनिर्बंध संचारामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठीच हे हत्ती संगोपन केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तालुक्यातील सर्व गावकरी आणि शेतकऱ्यांनी आता याला संमती दर्शवली आहे. यामुळे हत्तींचा शेतातील वावर थांबेल आणि शेतीचे नुकसान टळेल. यावेळी पालकमंत्र्यांनी बोटिंग प्रकल्पाचे उद्घाटन करताना घाटकरवाडीच्या निसर्ग सौंदर्याचे आणि पर्यटन क्षेत्राचेही
विशेष कौतुक केले. त्यांनी स्वतः बोटिंग करत पर्यटनाचा आस्वाद घेतला. यावेळी ते म्हणाले, घाटकरवाडी आणि किट्टवडे हा परिसर महाराष्ट्राचा चेहरापुंजी म्हणून ओळखला जातो. कारण राज्यात सर्वाधिक पाऊस याच भागात पडतो. इथल्या मातीला आणि निसर्गाला एक वेगळाच सुगंध आणि सौंदर्य आहे. कोल्हापूर आणि मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करणारे हजारो पर्यटक या नैसर्गिक सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी घाटकरवाडीत थांबू शकतील. याच अनुषंगाने पर्यटनाला चालना देण्यासाठी जलसंधारण विभागाच्या तलावात हा बोटिंग प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. एका बाजूला नैरम्य तलावातील बोटिंग आणि दुसऱ्या बाजूला हत्ती संगोपन केंद्र. या दुहेरी आकर्षणामुळे भविष्यात घाटकरवाडी हे पर्यटनाचे एक मोठे स्पॉट म्हणून नावारूपाला येईल. हत्ती कॅम्प पाहण्यासाठी हजारो पर्यटक येथे भेट देतील, ज्यामुळे स्थानिक पातळीवर रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील आणि परिसराचा आर्थिक विकास होईल, असा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला. या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी आणि पर्यटनाच्या या नव्या ओळखीसाठी पुढाकार घेणारे जलसंधारण विभागाचे अधिकारी, गुंतवणूकदार आणि ग्रामस्थ यांचे पालकमंत्र्यांनी अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. पाय चिखलात, हातात भाताचे रोप आणि सोबत शेतकरी व अधिकारी. पन्हाळा तालुक्यातील बांदिवडे येथे जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी स्वतः शेतात उतरून चिखलणी केली आणि 4 सूत्री पद्धतीने भाताची रोपे लावली. निमित्त होते जिल्हा प्रशासनाच्या माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी या उपक्रमाचे. तर पाहूयात आजची सविस्तर. दिवसभर शेतकऱ्यांच्या बांधावर फिरत त्यांनी शेतीतील प्रयोग पाहिले. शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेतल्या आणि सेंद्रिय शेतीपासून आधुनिक AI तंत्रज्ञानापर्यंत विविध विषयांवर त्यांच्याशी थेट संवाद साधला. सन 2026-27 अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पन्हाळा तालुक्यातील केखले आणि बांदिवडे या गावांची निवड केली. केवळ कार्यालयीन स्तरावर शेतीविषयक माहिती घेण्याऐवजी प्रत्यक्ष शिवारात जाऊन शेतकऱ्यांचे अनुभव, अडचणी, यशस्वी प्रयोग जाणून घेण्यावर या दौऱ्यावर भर दिला. केखले येथे महिला शेतकऱ्यांनी केलेल्या नाविन्यपूर्ण भात लागवडीने दौऱ्याची सुरुवात झाली. पाणी फाउंडेशन अंतर्गत स्थापन झालेल्या भागीरथी महिला शेती गटाच्या अश्विनी पाटील यांच्या शेतात जिल्हाधिकारी डॉक्टर राठोड यांनी भेट दिली. महिला शेतकऱ्यांनी SOP प्रमाणे तसेच निसर्गपूर्वक पद्धतीने केलेल्या पैरे लागवडीची माहिती त्यांनी दिली. या पद्धतीमुळे उत्पादनात 100% वाढ होण्याची अपेक्षा असल्याचे महिलांनी सांगितले. केकलेतील शिवारात सेंद्रिय शेतीचे आणखी एक वेगळे चित्र पाहायला मिळाले. ज्योतिर्लिंग सेंद्रिय शेती गटाच्या उपक्रमाची सुरुवात गोपूजनाने झाली. प्रगतशील शेतकरी जयवंत मगदूम, कुंडलिक पाटील आणि आनंदराव पाटील यांनी गोकृपामृत, जीवामृत आणि दशपर्णी अर्क यांसारख्या सेंद्रिय निविष्ठांची निर्मिती, त्यांचा वापर आणि शेतीवरील परिणाम याविषयी माहिती दिली. विशेष म्हणजे हा शेतकरी गट केवळ सेंद्रिय उत्पादनापुरता मर्यादित राहिलेला नाही. सेंद्रिय हळद, गुळ पावडर, काकवी, खपली, गहू आणि तांदूळ अशा विविध उत्पादनासाठी स्वतंत्र विक्री व्यवस्था उभारण्यात आली आहे. शेतीमालाच्या उत्पादनाबरोबरच त्यांच्या मूल्यवर्धन आणि बाजारपेठेवर भर देणाऱ्या या प्रयत्नांचे जिल्हाधिकारी डॉक्टर राठोड यांनी विशेष कौतुक केले. दुपारनंतर दौऱ्याचा केंद्रबिंदू ठरले बांदिवडे येथील देवगिरी फार्म येथे एकाच बागेत असलेल्या 21 विविध जातींच्या आंब्यांची जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली. विविधता जपणाऱ्या या फळबागेची माहिती घेतल्यानंतर त्यांनी परिसरातील भागाच्या शेताला भेट दिली आणि स्वतः शेतीकामात सहभाग घेतला. शेतात उतरून जिल्हाधिकारी डॉक्टर राठोड यांनी चिखलणी केली. त्यानंतर शेतकऱ्यांसोबत 4 सूत्री पद्धतीने भाताची रोपे लावली. प्रशासनातील सर्वोच्च जिल्हास्तरीय अधिकारी आपल्यासोबत प्रत्यक्ष शेतात काम करत असल्याचे पाहून उपस्थित शेतकऱ्यांमध्ये उत्साह निर्माण झाला. याच ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी 14 प्रकारच्या भात वाणांची माहिती जाणून घेतली. पारंपरिक वाणांचे संवर्धन, त्यांची वैशिष्ट्ये आणि उत्पादन क्षमता याविषयी शेतकऱ्यांशी चर्चा केली. तसेच मातीपासून उभारण्यात आलेल्या पर्यावरणपूरक घराच्या संकल्पनेची पाहणी करून या अभिनव प्रयोगाची माहिती घेतली. शेतीतील पारंपरिक ज्ञानासोबत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरही या दौऱ्यात चर्चेचा महत्वाचा विषय ठरला. जिल्हाधिकारी डॉक्टर राठोड यांनी कृषी विस्तार AI ऍप आणि फर्टिलायझर सेल ऍप यांच्या कार्यपद्धतीची माहिती घेतली. तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून शेतकऱ्यांपर्यंत आवश्यक माहिती अधिक जलद आणि सुलभ पद्धतीने कशी पोहोचवता येईल याबाबत चर्चा करण्यात आली. शेतकऱ्यांनी वन्य प्राण्यांमुळे शेती पिकांना होणाऱ्या नुकसानीचा प्रश्न
जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडला। या समस्येवर योग्य तोडगा काढण्यासाठी आवश्यक प्रयत्न करण्याचे आवाहन डॉक्टर राठोड यांनी दिले। सेंद्रिय शेतीमालाला योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देणे, प्रभावी मार्केटिंग करणे आणि शेतकऱ्यांच्या उत्पादनांना अधिक चांगला मोबदला मिळवून देण्यासाठी आवश्यक बाबींवर त्यांनी मार्गदर्शन केले। दिवसभर चाललेल्या या उपक्रमातून प्रशासनाने शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून त्यांच्या श्रमाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला। महिला बचत गटांची प्रयोगशीलता, सेंद्रिय शेतीतील नाविन्य, पारंपरिक पिकांचे संवर्धन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष समस्या अशा विविध पैलूंचा या दौऱ्यात समावेश होता। त्यामुळे माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी हा उपक्रम केवळ पाहणी दौरा न ठरता प्रशासन आणि शेतकरी यांच्यातील थेट संवादाचा प्रभावी दुवा ठरला आहे। या प्रसंगी तहसीलदार माधवी शिंदे, गट विकास अधिकारी सोनाली माडकर, उपविभागीय कृषी अधिकारी पाटील नायब, तहसीलदार विजय जाधव, तालुका कृषी अधिकारी काव्यश्री घोलप, मंडल कृषी अधिकारी अभिलाषा गायकवाड, सुहास पाटील यांच्यासह कृषी, आत्मा व उमेद विभागाचे अधिकारी कर्मचारी, दोन्ही गावांचे सरपंच आणि शेतकरी उपस्थित होते। भारतीय रेट्रो संगीताची जादू आजही रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे। याच सदाबहार सुरांना आधुनिक सादरीकरणाची जोड देत रेट्रोनोमी या संगीत बँडने आपल्या संगीत प्रवासाची शानदार सुरुवात केली आहे। बँडची पहिली अधिकृत गाणे जाने जा नुकतेच प्रदर्शित झाले असून संगीत प्रेमींमध्ये त्याची मोठी चर्चा सुरू आहे। तर पाहूया त्याची सविस्तर बातमी। या गाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे मूळ गाण्याचा आत्मा आणि भाव कायम राखत त्यामध्ये आधुनिक वाद्यमेळ, आकर्षक इम्प्रोव्हायझेशन आणि लाईव्ह बँडच्या सादरीकरणाचा सुरेख संगम साधण्यात आला आहे। त्यामुळे जुने गाणे ऐकण्याचा आनंद कायम ठेवत त्याला नव्या पिढीच्या आवडीनुसार सादर करण्यात आले आहे। जाने जा हे गाणे अत्याधुनिक व्यावसायिक स्टुडिओमध्ये रेकॉर्ड करण्यात आले आहे। यामध्ये उच्च दर्जाचे रेकॉर्डिंग, मिक्सिंग आणि मास्टरिंग करण्यात आले असून प्रत्येक वाद्याचा आणि गायनाचा आवाज स्पष्ट, संतुलित आणि प्रभावी ऐकू येतो। गाण्यासोबत तयार करण्यात आलेल्या हाय क्वालिटी म्युझिक व्हिडिओ देखील प्रशिक्षकांना एक वेगळाच दृश्य आणि श्राव्य अनुभवता येतो। ब्रँडच्या सदस्यांनी सांगितले की हे गाणे केवळ ऐकण्यासाठी नाही तर संपूर्ण संगीत अनुभव घेण्यासाठी तयार करण्यात आले आहे। त्यामुळे प्रेक्षकांनी हे गाणे शक्यतो हेडफोन, इयरफोन किंवा दर्जेदार साऊंड सिस्टीमवर ऐकावे, जेणेकरून संगीताची प्रत्येक बारकाई आणि ध्वनीची गुणवत्ता अनुभवता येईल। रेट्रोनोमी ब्रँडचा उद्देश भारतीय रेट्रो संगीताचा सुवर्णकाळ नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा असून जुन्या अजरामर गाण्यांना नव्या शैलीत आणि आधुनिक ध्वनीत पुन्हा सादर करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। आगामी काळात अशाच अनेक लोकप्रिय रेट्रो गाण्यांचे नवे सादरीकरण प्रेक्षकांसमोर आणण्याची तयारी ब्रँडने केली आहे। पहिल्याच गाण्याला संगीत प्रेमींकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून सोशल मीडियावरही या गाण्याचे कौतुक होत आहे। अनेकांनी ब्रँडच्या संगीत मांडणी, गायन, वाद्यवादन आणि व्हिडिओ निर्मितीचे विशेष कौतुक केले आहे। रेट्रोनेमो ब्रँडचे सर्व संगीत प्रेमींना हे गाणे पाहण्याचे, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करण्याचे तसेच आगामी रेट्रो गाण्यांसाठी त्यांच्या अधिकृत चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करण्याचे आवाहन केले आहे। संगीताची आवड, जुन्या गाण्यांबद्दलचा आदर आणि आधुनिक सादरीकरणाचा उत्कृष्ट मिलाफ अनुभवायचा असेल तर रेट्रोनोमीचे पहिले गाणे जाने जा संगीत प्रेमींसाठी निश्चितच एक संस्मरणीय अनुभव ठरणार आहे। इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर सनराइज संस्थेचा पदग्रहण सोहळा नुकताच उत्साहात पार पडला। यावेळी क्लबच्या नवनियुक्त अध्यक्ष स्मिता खामकर यांच्या गेल्या 10 वर्षांच्या सामाजिक आणि संघटनात्मक कार्याचा गौरव करण्यात आला। तर पाहूया त्याची सविस्तर बातमी। इनरव्हील हा महिलांनी चालवला जाणारा जागतिक स्तरावरील सामाजिक क्लब असून इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर सनराइजने गेल्या 10 वर्षात विविध सामाजिक उपक्रमांद्वारे समाजात वेगळी ओळख निर्माण केली आहे। स्मिता खामकर यांनी क्लबमध्ये एडिटर, ISO, ट्रेझरर, सेक्रेटरी, व्हाईस प्रेसिडेंट अशा विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्यानंतर यंदा प्रेसिडेंट पदाची धुरा स्वीकारली। क्लबमधील सर्व पदांवर कार्य करत अध्यक्षपदाची जबाबदारी पूर्ण करणाऱ्या त्या पहिल्या अध्यक्षा ठरल्या असून हा मान त्यांना मिळाला आहे। अध्यक्षपदाच्या कार्यकाळात त्यांनी पिंक रिक्षा उपलब्ध करून करिअर काउन्सिलिंग, विज्ञान रथ, फूड डोनेट, नोटबुक डोनेट, वृक्षारोपण यांसारखे अनेक नाविन्यपूर्ण आणि समाजोपयोगी उपक्रम
राबवले आहेत. या माध्यमातून गरजू आणि वंचित घटकांपर्यंत मदतीचा हात पोहोचवण्याचा त्यांनी सातत्याने प्रयत्न केला आहे. त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत क्लबच्या वतीने त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. क्लबच्या सचिव सुरेखा जाधव त्यांच्या हस्ते मानपत्र प्रदान करण्यात आले. पीडीसी नंदा झाडबुके आणि पास्ट असोसिएशन ट्रेझरर पीडीसी डॉक्टर विद्युत शहा यांच्या हस्ते स्मिता खामकर यांना मानपत्र देऊन गौरवण्यात आले. या कार्यक्रमाला क्लबच्या माजी अध्यक्ष मनीषा जाधव, शर्मिला खोत, वसुधाल लिंगरज, ममता गद्रे आणि स्मिता सावंत यांच्यासह वृषाली बाड, सुरेखा जाधव, दिव्या घाटगे, वैशाली पाटील, स्नेहल धाकोजी, सारिका पाटील आणि पूनम सरनाईक यांची उपस्थिती लाभली. स्मिता खामकर यांच्या नेतृत्वाखाली इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर सनराइज आगामी काळातही समाज उपयोगी उपक्रम अधिक प्रभावीपणे राबवले असा विश्वास यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला. अशाच जिल्ह्यातील, राज्यातील व राष्ट्रीय स्तरावरील ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा SP9 मराठी न्यूज चॅनेल. या चॅनेलच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या प्रेरणादायी मुलाखती तसेच महत्त्वाची माहिती आणि घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील. अशा नवीन बातम्या आणि माहिती मिळवण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.